नमस्कार. स्वातंत्र्याचा जय जयकार. त्रिवार 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 स्वातंत्र्याचा जय जयकार. स्वातंत्र्याचा जय जयकार. ऐका आमचा हा ललकार. ऐका आमचा हा ललकार. स्वातंत्र्याचे रक्षण करणार. स्वातंत्र्याचे रक्षण करण्या प्राणपणे लढणार. जय जयकार जय जयकार जय जयकार. स्वातंत्र्याचे वारे आता संचारले अंगात. जुन्या पुराण्या रूढी आता विसरा या देशात. हाच मनात विचार. हाच मनात विचार. कुणी कुणाहून मोठा नाही. कुणी कुणाहून मोठा नाही. कुणी कुणाहून छोटा नाही. समान सार भाई भाई हा आमचा निर्धार. हा आमचा निर्धार. कवी वसंत बापट यांची कविता. तुम्हाला माहिती आहे की कथासागरच्या 106व्या भागात आज आपण आलेलो आहोत आणि अर्थातच दर शनिवारी आपण स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती घेतो आहे. ग्रीक झाले, शक झाले, त्याच्यानंतर मग हूण, कुशाण आणि मग गेल्या वेळेला तुर्क आणि अफगाण यांचा आपण आढावा घेतला होता. आणि असंही बघितलं होतं की अगदी पहिल्यांदा आलेला कासिम 712 आणि मग नंतर आलेला गझनीचा जो मोहम्मद होता तो त्यांचा पराभव कोणी आणि कसा केला. आणि कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक बनला की त्यांनी दिल्लीवर राज्य त्याला नेमलं आणि तो गुलाम घराण्यातला होता. मात्र यावेळेला मी जे सांगितलं होतं की तुम्ही आमच्या आओ फिरसे दिया जलायामध्ये तुम्ही नागभट्ट बघा, जयपाल बघा, राजा दाहिर बघा. आज तुम्हाला याच्या गोष्टी सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे अशक्य ते शक्य. अशक्य ते शक्य. आत्ताच आपण बघितलं छोटा मोठा कोणीच नसतो. ज्याच्या मनात राष्ट्राचं प्रेम आहे ना तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो. अशा ह्या दोन गोष्टी आहेत. पहिली जी गोष्ट आहे ती मोहम्मद बिन कासिम इथे आला, त्यांनी दाहिरला हरवलं वगैरे वगैरे सगळा भाग वेळा. पण त्याचा मृत्यू कसा झाला अतिशय छान गोष्ट आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी. दुसरी गोष्ट आहे ती घोरीचा वध कोणी केला आणि जो वेळ उरलाच तर कुतुबुद्दीन अगदी थोडक्यात सांगेन. पहिल्यांदा आपण बघूया ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोहम्मद बिन कासिमनी दाहिर राजाचा पराभव केला आणि सगळी सिंधचं स्मशानभूमी बनवून टाकली. सगळी देवळं बिवळं तुटली आहेत, गावं जळली आहेत. आणि त्याच वेळेला त्याची जी राणी होती ती राणी आणि त्याच्याबरोबर 2 मुली होत्या. एकीचं नाव होतं सूर्या देवी आणि परिमला देवी. सूर्यादेवी आणि परिमला देवी ह्या दोघांना तो घेऊन जायचं होतं त्याला. आणि कोणाला द्यायचं होतं तर खलिफा जो होता दमास्कस त्यावेळेला जे गाव होतं तिथे तो खलिफा होता आणि त्या खलिफांना या 2 मुलींना प्रेझेंट म्हणून द्यायचं होतं. ह्यांनी केलेल्या भारतातल्या सगळ्या कामाचं प्रेझेंट. कारण त्याच्या खलिफाच्या आदेशावरून हा निघाला होता ना. ह्या 2 मुली अर्थातच राज्यकन्या होत्या, 15-16 वर्षाच्या होत्या. अर्थातच त्यावेळेचं त्यांना जे काही शिक्षण द्यायला पाहिजे होतं राजकन्या म्हणून ते नक्कीच दिलं होतं. मात्र त्या जेव्हा पळवून नेल्या तेव्हा त्यांच्या हातात शस्त्र नव्हतं. मुलूख परकी होता, भाषा वेगळी, माणसं वेगळी, खाणं पिणं चालीरीती सगळं वेगळं आणि त्यांच्या आयुष्याची आता होळी होणार होती. मात्र त्यांच्या मनात आपले वडील, आपला देश यांचा जो काही हा कासिमनी सगळा नाश केलेला आहे याच्याबद्दल प्रचंड प्रचंड राग, उद्वेग आणि पण ह्या करणार काय होत्या. पण त्या स्वतःला असह्य समजल्या नाहीत. त्यांच्याकडचं जे शस्त्र होतं ते त्यांनी वापरलं. आपण म्हणतो ना नेहमी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तशी यांनी ही युक्ती वापरली. कदाचित त्यांना उत्तम नाटक शिक्षण दिलंही असेल. त्यांनी या खलिफाला जेव्हा दिवस आला की सजवून धजवून या दोघींना त्या खलिफाचा पण जो काही दरबार वगैरे होता त्याच्यामध्ये पण एकदम मस्त सोय केलेली आणि ह्या दोघींना त्या दरबारात आणलं गेलं. ह्या दोघींनी काय सांगितलं असेल त्या दरबारात. त्या म्हणाल्या की आम्हाला तुमची सेवा करायला खूप आवडलं असतं. कारण त्याच्यानंतर त्या दोघींना हराममध्ये टाकणार होता ना तो. खूप आवडलं असतं पण काय करणार, आम्ही अपवित्र आहोत. कारण या मोहम्मद बिन कासिम तुमचा जो आहे त्यांनी तुमच्याशी द्रोह केलेला आहे. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा भ्रष्ट केलेलं आहे. आता असं उष्टफळ आम्ही तुम्हाला कसं अर्पण करणार ना. तर हे सगळं ऐकल्यानंतर तो जो खलिफा असतो तो परत विचारतो, खरं सांगताय खरं सांगताय खरं सांगताय. हां, आम्ही कशाला खोटं बोलू. आम्ही तर दीनदुबळ्या मुली आहोत. आम्ही तर त्यांनी पकडल्यानंतर त्यांच्याच ताब्यात होतो ना. असं म्हटल्याबरोबर हा जो खलिफा होता हा खलिफा प्रचंड चिडतो आणि ताबडतोब तो सांगतो या मोहम्मद बिन कासिमला ताबडतोब पकडून घेऊन या. आता कसा पकडून आणायचा होता त्याला बघा. बेड्या घालून वगैरे नव्हता, तर त्याला एक मोठीच्या मोठी बैलाच्या कातड्याची खोळ शिवली गेली. खोळ म्हणजे मोठं पोतं.
बैलाच्या कातड्याचं शिवलं गेलं. त्या खोळीमध्ये या कासिमला कोंबलं गेलं आणि त्याचं जे तोंड होतं ते घट्ट बंद केलं गेलं. मला वाटते तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे असं केल्यानंतर काय होत असेल. आणि मग ते जे खोळ होती ती जमिनीवर ठेवत लाथा मारत 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 त्या सगळा जो पर्वत आहे, म्हणजे आता जो हा सगळा भाग आहे ना, हा सिंध म्हणजे आता पाकिस्तानामध्ये गेलेला भाग आहे. पाकिस्तानच्या पलीकडे, पूर्वी हा भारताचा भाग होता, पलीकडे सगळा जो डोंगराळ प्रदेश आहे त्याच्यातून लाथा मारत मारत याला नेल्यानंतरचं काय झालं असेल मला वाटते मी सांगायची गरज नाही आहे. पण असा या दोघींनी बदला घेतला. अर्थात जेव्हा खरं सत्य म्हणजे असं काही नव्हतंच असं जेव्हा त्या खलिफाला कळलं तेव्हा या दोन मुलींचं काय झालं असेल तुम्हाला माहीत आहे. त्यांना भिंतीमध्ये जिवंत चिणून मारलं गेलं. मात्र तरीसुद्धा त्यांना स्वतःचं कर्तव्य केल्याचं समाधान नक्कीच मिळालं असणार. म्हणून मलाही तेच म्हणायचं आहे की आम्ही छोटे आहोत मोठे आहोत हा मनात विचार आणूच नका. आत्ता देश संकटात आहे. ज्या वेळेला जे शक्य आहे प्रत्येकाला ते त्यांनी केलं तरी खूप झालं. आपण केलेलं काम हे देवापर्यंत आणि देशापर्यंत पोचतं. दुसरी जी गोष्ट आहे ती कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलीसुद्धा असेल, पण परत सांगायचा मोह एवढ्यासाठी होतो की अद्वितीय म्हणजे पृथ्वीराज चव्हाण अगदी लहान वयात गादीवर आला. प्रचंड देहदृष्टी, प्रचंड हुशार, अनेक आपलं जे साम्राज्य होतं त्यांनी अनेक राजांना मांडलिक करून घेऊन वाढवलेलं. एवढंच कशाला, तराईंच्या पहिल्या युद्धात त्यांनी घोरीचा पराभव केलेला. एवढंच नव्हे तर असंही म्हणतात की घोरी, त्याचे सरदार अशी काही जणं त्याच्या ताब्यात आली होती आणि त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. 3 महिने तुरुंगात चढल्यानंतर त्यांनी काहीतरी आपण म्हणतो ना, काही खंडणी वगैरे मागितली असेल, पैसे मागितले असतील आणि यांना सोडून दिलं. का सोडलं? नको होतं सोडायला ना, कशाला दयामाया दाखवायची होती? कारण आत्तापर्यंत काही नवीन नव्हतं ना राहिलेलं. इतिहास आपल्याला कासिमच्या वेळचा माहिती होता, घोरीनी पण काय केलं हे माहिती होतं, तरी त्याला सोडलं गेलं. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला जेव्हा मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण समोरासमोर आले तेव्हा सुद्धा पृथ्वीराज चव्हाणाच्या हातून हा मोहम्मद घोरी ह्या घोड्यावरून पाडला गेला. मात्र परत काही युद्धाचं पारडं फिरतं तुम्हाला माहीत आहे. त्यावेळेला दुसऱ्या युद्धाच्या वेळेला तर मोहम्मद घोरीबरोबर सगळी जणं होती त्याचे जे कोण सरदार. पृथ्वीराज चव्हाण कोणीच नव्हतं आलं त्याच्या मदतीला. उलट जयपालनी तर त्याला बोलवलं होतं घोरीला, तू ये. आपापसातलं वैर होतं ना. आणि मग काय झालं तर घोरीला पकडलं गेलं आणि अर्थातच त्याला घेऊन पृथ्वीराज चव्हाणाला पकडलं गेलं आणि मग त्याला अर्थातच परत घेऊन गेलं जिथून तो आला होता तिथे गजनीला घेऊन गेलं. तुरुंगात टाकलं गेलं. प्रचंड हाल केले गेले, डोळे काढले गेले, आणखीन काय काय केलं गेलं. एकच घोष, तू मुस्लिम हो अन्यथा मृत्यूला तयार हो. मुस्लिम हो, मृत्यूला तयार हो. पृथ्वीराज चव्हाण हा अर्थातच मृत्यूला सामोरं जायला तयार होता. मात्र धर्म तो बदलणार नव्हता. मात्र तो अक्षरशः शेवटी राजा होता. राजा म्हणजे काय असतं हे त्यांनी शेवटी दाखवून दिलं. त्याचा एक बालपणापासूनचा मित्र आणि राजकवी चंदवरदाई हा त्याला खूप वाईट वाटत होता. हा सुटला होता, हा कैद वगैरे नव्हता झाला, पण ह्याचा जीव तुटत होता की आपल्या महाराजांना एवढ्या कर्तृत्ववान पराक्रमी, इकडे तर त्यांनी सगळ्याच राजपूतांचं काय केलं असेल हे मी सांगायची गरज नाही आहे. पृथ्वीराज चव्हाणाच्या बायका त्या सगळ्या अर्थातच त्यांनी जोहार केला. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कशा राजपूत स्त्रिया स्वतःचं शील वाचवण्यासाठी करतात ते. त्याच्या 2 मुलींची गोष्ट आहे बरं का, ती नंतर कधीतरी अशीच सांगेन. ती पण अशक्य ते शक्य याच कोटीतली गोष्ट आहे. पण हा वेश पालटून हा वरदाई हा तिकडे दरबारात त्याच्या गेला. या घोरीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांनी त्याची मर्जी संपादन केली, त्याच्या स्तुतीपर काव्य लिहिली, आणखीन काय काय केलं. आणि मग एके दिवशी तो म्हणाला, अहो तो तुमच्या तुरुंगात चढतोय ना, घोरीच्या तुरुंगात जर चढतोय पृथ्वीराज चव्हाण, त्याला माहिती आहे का एक कला प्राप्त आहे बरं का, सावध राहा. कसली कला? तो म्हणतो, अहो तो नुसता शब्दभेदी बाण, म्हणजे नुसता शब्द ऐकून, नुसत्या ध्वनी ऐकून त्याला बाण चालवता येत. तो म्हणाला कसं शक्य आहे? आणि आता त्याचे डोळे काढलेत ना, त्याला कसं शक्य आहे? डोळ्याच्या खोबण्या झाल्या होत्या, किती दिवस उपास तापास, अगदी त्याला त्राण अंगात उरलं नव्हतं. असा हा पृथ्वीराज चव्हाण त्याच्या दरबारात आणला गेला. सगळे दरबारी भरझरी पोशाख घालून तिथे जमा झालेले आहेत. आता ह्या घोरीचं काय होणार?
आणखीन पृथ्वीराज चव्हाणाचं काय होणार, घोरीचा आमच्या मान कसा वाढणार, पृथ्वीराज चव्हाणाचा अपमान कसा होणार. आणि मग सगळे असे खुशीची गाजरं खात होती. जर याला शब्दभेदी आणि तो नवीन आलेला कोणी आहे ना दरबारी, त्याचा पण राग येत होता, कोण कुठून आला आणि याची मर्जी कशी संपादन केली. सगळेजण असे टपून बसलेले. पृथ्वीराज चव्हाणाला आणलं गेलं, बिचाऱ्याच्या हातापायात बेड्या घातलेल्या होत्या, त्याचे हात रिलीज केले गेले आणि त्याला सांगितलं गेलं की असं असं ऐकलं आहे, खरं आहे का. हा काहीच बोलला नाही. तो म्हणाला, कोणीतरी त्याला आज्ञा दिली की दाखव तुझी कला काय आहे ती, दाखव तुझी कला काय आहे ती. असं म्हटल्याबरोबर तो म्हणाला, जरूर मी तुमचा बंदी आहे, मात्र राजा आहे. कोणीतरी सामान्य माणसाची, एखाद्या सामान्य सरदाराची आज्ञा मी नाही मानणार. मला आज्ञा कोणी दिली पाहिजे, माझ्या तोडीचा जो कोणी आहे त्यांनी मला आज्ञा केली पाहिजे. असं जेव्हा तो म्हणाला त्यावेळेला हा जो त्याच्याबरोबर आलेला, म्हणजे त्याच्याबरोबर मी पण वेश पालटून त्याचा जो हितचिंतक म्हणून आलेला होता चंदभरदाई, तो उत्तम कवी होता. त्याने पृथ्वीराज रासो नावाचं काव्य लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी त्याला सांगितलं, 4 बास 24 गज, 4 बास 24 गज, अंगुल अष्टप्रमाण, अंगुल अष्टप्रमाण, ता ऊपर सुल्तान है, ता ऊपर सुल्तान है, मत चूको चौहान, मत चूको चौहान. म्हणजे ह्याच्यातून त्यांनी बास 24 गज, अंगुल अष्ट, तर त्यावेळची जी काही मोजमापं होती त्या मोजमापानी त्यांनी सांगितलं की तुझ्यापासून इतक्या अंतरावर, इतक्या उंचीवर हा बसलेला आहे. आणि त्यांनी त्याला जणू काही अस्वस्थ केलं की तू चुकू नकोस बरं का, ही छान संधी आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांचा जो कोण राजपूतांचा जी देवदेवता त्यांचं स्मरण केलं, त्याला जो काही बाण होता आणि हे धनुष्य होतं ते त्यांनी घेतलं, देवाची प्रार्थना केली आणि अतिशय एकाग्रतेने त्यांनी जो बाण होता तो बाण सोडला. कुठे सोडला? ज्या दिशेने आवाज आला होता. त्यांनी सांगितलं होतं ना, 4 बास 24 गज, अंगुल अष्टप्रमाण, ता ऊपर सुलतान है, मत चूको चौहान. ह्या दिशेने तेवढ्या अंतराचा बरोबर अंदाज घेऊन पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून त्यांनी बाण सोडला आणि क्षणार्धात दरबाराचं चित्र पालटलं. कारण तो बाण अचूक 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 ह्या गजनीच्या कुठे लागला होता? तोंडात. आणि अर्थातच त्याचा सगळा गळा चिरला गेला होता आणि क्षणात जो घोरी आहे हा गतप्राण झाला. प्रत्यक्ष राज्य त्याला नाही परत मिळवता येण्यासारखं होतं ना. आता हरला होता तो, म्हणून दिल्लीवर हे जे आले ना कुतुबुद्दीन आहे, फक्त त्याच्यामुळे आले होते. पण माझ्या मातृभूमीची शेवटच्या क्षणापर्यंत मी कशी सेवा केली हे दाखवायची ही संधी होती. अर्थात तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे की पृथ्वीराज चव्हाणाचं काय झालं असेल. मध्ये एक अशी स्टोरी आली होती की तिहार जेलमध्ये एक कैदी होता आणि तो कैदी अचानक पळाला. त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही आणि काही दिवसांनी तो स्वतः येऊन प्रगट झाला. हा कुठे गेला होता? तर हा जो गझनी आहे त्या ठिकाणी तो गेला होता आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणाची समाधी तिथे आहे असं म्हणतात. गंमत अशी आहे की त्याला प्रत्येकजण लाथा मारून पुढे जातो मशिदीत असं मानलं जातं. ह्याच्याबद्दल माहिती होती, कारण कैदी असला तरीसुद्धा असं नॉट नेसेसरी ना की सगळेच कैदी असे अडाणी अशिक्षित, असं बिलकुल नाही. आजकालच्या काळात बघतो ना, भरपूर शिकलेले लोकंसुद्धा असे गुन्हेगार ठरतात, कैदेत असतात. तसा हा त्यांनी ती रातोरात कसं त्यांनी काय केलं असेल माहिती नाही मला, प्रत्यक्ष सत्य असत्य माहिती नाही, पण त्याच्यावर एक व्हिडिओ मात्र उपलब्ध आहे. तो मी 1-2दा बघितलेला आहे आणि तो पृथ्वीराज चव्हाणाची आपल्याकडे आपण म्हणतो ना अस्थी, तो घेऊन आला असं म्हणतात. तो भाग आपण बाजूला ठेवूया. पण पृथ्वीराज चव्हाण, त्याची बायको, त्याला जेव्हा काही दिवस दिल्लीमध्ये ठेवलं, मग तिथे घेऊन गेला, त्याला जे हालापेष्टा दिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची दिल्ली मातृभूमी, आपण म्हणतो ना स्वर्गादपि गरीयसी, अशी आमची मातृभूमी, ती त्यांनी गतातून गमावल्याचं दुःख त्याला होत होतं आणि या दुःखाचा उतारा त्यांनी हा असा शोधून काढला. म्हणून आपल्या अशा गोष्टीचं असं नाव आहे की अशक्य ते शक्य, अशक्य ते शक्य. हो ना. पृथ्वीराज चव्हाण आत्ता सांगितलेल्या दाहीरच्या मुली त्या बेबस होत्या, त्यांच्या हातात काही नव्हतं, तरीही त्यांनी बदला घेतला. आणि म्हणून आज आपण गाण्यात पण बघितलं होतं तसं की तुमच्या माझ्या प्रत्येकाने आपण मातृभूमीसाठी जे जे काही आहे ते करायचं आहे आणि अशक्य ते शक्य करून दाखवायचं आहे.
आपल्या ताकदीनुसार. नमस्कार. विश यू ऑल दी बेस्ट. सगळ्यांना या गोष्टी शेअर करा, पाठवा. भरपूर 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 लोकांपर्यंत ह्या पोचवा. कारण आज देशाची गरज आहे की देशावर प्रेम करणारी माणसं आज आपल्याला हवी आहेत. नमस्कार.